आठवलेंनी घेतलेल्या नवीन फ्लॅटमध्ये आम्ही आलो आहे. त्यांचं झाडं वगैरे इतकी सुंदर सुंदर बाजूलाच आहेत. आणखीन एक साईड पूर्ण ओपन मिळते. मावळतीचा सूर्य त्यांना मिळतोय. ही ICICIची बिल्डिंग आहे समोर. ही तिसरी बेडरूम आहे. हे भांडारकर रोडवरचीच बिल्डिंग आहे आणि ही 11 मजली बिल्डिंग आहे. त्यामुळे त्याच्यावरती ते झाडाचं आपल्या नुसतं झाडांचं दर्शन केवढं सुंदर आहे. इंद्रधनुष्य आहे पडलेला. आणि समोर मोठे मोठे टॉवर चालले पाहिलं केवढे मोठे. हो आपले कुठं दिसते समोर दिसते ना 2 पट्टे तांबडे. त्याच्या एक्झॅक्ट तिच्या समोर आपलं आहे. दिसलं. इंद्रधनुष्य पूर्ण दिसतंय. आजचा योग चांगला आहे आपल्या इथे येण्याचा. पाऊस आणि हे बघा इथून पूर्ण सोडून किती सुंदर झाड आहेत या एरियामध्ये. कमीत कमी 100 वर्षापूर्वीचे वृक्ष आहेत. झाडं लावले होते इथे या बिल्डिंगमध्ये. पोपट आणि आत्ताच पाऊस पडून गेल्यामुळे सगळी झाडं स्वच्छ धुवून निघालेली आहेत. पूर्ण इंद्रधनुष्य आज मी आयुष्यामध्ये पहिल्यांदा बघितलं. ही भांडारकर रोडवरती झालेली नवीन बिल्डिंग आहे. त्याच्या टेरेसवरती आम्ही उभे आहोत. आता ह्या बाजूची झाडी दिसते याच्यातून. ही सगळी हनुमान टेकडीवरची झाडी आहे. आणि खरं आता उन्हाळा जस्ट संपलेला आहे तरी सगळी झाडी टिकून आहे. त्याच्यावरती आत्ता फक्त पावसाचा शिडकावा झालेला आहे. तर ह्या बाजूचा व्ह्यू आहे. याला पश्चिम बाजू म्हणतात. पर्वती आहे ती. पर्वती दिसते ना. पर्वती आहे. म्हणजे याच्यामध्ये इंद्रधनुष्यामध्ये डबल इंद्रधनुष्य असं कधी पाहिलं नव्हतं. इथं आहे का? हो डबल आहे बघा. डबल आहे. कॅमेऱ्यात येईल की नाही माहीत नाही पण इथे 2 इंद्रधनुष्य दिसत आहेत. कुठे बसतो त्या मॅडमची हीच होती का? आपले काय पदे पदेंची आमच्या इथे वाजतच नाही. हो का? ओरिजिनल मेंबर
मोबाईलला अंधारा. हो मी त्याला तेच म्हटलं. मी मग कसं चाललंय जाऊन ते घेतील नवीन. मी घ्यायलाच झालंय आणि आता तुझा काय फोन वाजतो ते. मला परत येतं घ्यायला. नाही बाहेर असं चाललंय जेवण नाही. ती डोंगरांची रांग दिसते. पावसात छान छान तयार होते. तयार तिला आवडत आम्हाला पण सगळ्यांना एकदम यायचंय. आणि आपण सांगायचं फक्त बायकांना ते काढले ना ते आहे योग्य आहे. हा समोर दिसतोय भांडारकर रोड आहे. हे दिलीप ओक अकॅडमी आहे. काय झालं तिथे टायर ठेवले तर कोणाचे